तुला बरं वाटतंय का मला असं ऑकवर्ड पोझिशन मध्ये ठेवायला? नाही ना, मग नको ना हे, कारण मला नाही आवडत हे. त्यातून त्या समर राजवाडेंनी माझ्यासाठी स्थळ बघावं हे तर मला अजिबात मान्य नाहीये. ताई, मला तू एक गोष्ट क्लिअरली सांग, तुझा नक्की राग कशावर आहे? स्थळ बघण्यावर, त्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघण्यावर, का त्यांच्यावर? ठीक आहे, मी क्लिअर सांगते तुला, मला तो माणूस म्युझिकल वाटतो. हो, मी तुझ्यासाठी त्यांच्याशी बोलते, पण मला त्यांच्याशी एका शब्दानेही संवाद साधायचा नाहीये. आता पण बघ ना, त्यांनी फोन कसा केला? स्थळ स्थळ काय म्हणजे? हा, एखादी साडी घेतल्यासारखं आहे का? म्हणजे उद्या तुमच्या दारात एक साडीवाला येईल, बघा तुम्ही साडी बघून घ्या, पसंत करा आणि मग पैसे मी देतो, ही पद्धत आहे का बोलायची? असं कसं ते म्हणू शकतात की उद्याच्या दिवसात बघा एक सकाळी स्थळ येते, त्याला बघून घ्या आणि मुलगा पसंत करून टाका? काय काय का? ओ इकडे लोक हाय आलं स्थळ. अरे बापरे, काय माणूस आहे हा, केवढा फास्ट आहे. म्हणूनच तर एवढी मोठी कंपनी सांभाळतोय ना तो. वा वा वा, रोहन शिक त्यांच्याकडनं काहीतरी. नाही तर तू आणि तू कशाला कुरकुर करतेयस? एकदा मुलगा बघून तर घ्या ना, चांगला आहे का वाईट आहे, आणि मग ठरवा. काय आई, मला नाही अशा पद्धतीने मुलगा बघायचा आहे. आणि त्यांनी पाठवलेला मुलगा म्हणजे मुळात ते ओळखतात का मला? असा कसा माझ्यासाठी सुटेबल मुलगा ते पाठवू शकणार आहेत ग? रोहन, मी ना हात जोडते तुझ्या समोर, तुझी ही अट मागे घे, कारण मला खरंच आवडत नाहीये हे. आता अति होतंय हे सगळंच. अगं मग माझं लग्न नकाला लावू घाईघाईत. मला घाई नाही झाली, आदिराला घाई झाली, तिला समजावा. अरे ताई, तुला कळतंय का, माझं काहीच म्हणणं नाहीये याच्यावर, पण तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि ऐक ना ताई, मुळात ना हा माझा हट्ट नाहीये, हे कर्तव्य आहे माझं, आणि ते मी करणारच. त्यामुळे आधी तुझं लग्न, मग माझं लग्न. ऐक ना स्वानंदी, कशाला कुरकुर करतेस? कोणाच्या बघण्याने का होईना, तुझं लग्न जमलं तर चांगलंच आहे ना. आणि त्यात काय एवढं, त्यांना आपण बोलू ना, मोठं थँक्यू बोलू, मनापासून त्यांचे आभार मानू. तुला चांगला मुलगा मिळण्याची कारण, बरोबर आहे ना? भेट कर, भेट. जा. नंदू, हे बाळा, अगं तुझं लग्न झालं, चांगला मुलगा मिळाला तर तू सुखी होशील. आणि हे करताना समर राजवाडे निमित्त झाले तर बिघडलं कुठं? तुझ्या आयुष्याला एक दिशा मिळेल बाळा. तू आधी मुलगा बघ, आवडला नाही आवडला तसं सांग. हा, पण तुला जर मुलगा नाही आवडला ना, तर हे लग्न होणार नाही, हा शब्द आहे माझा. रोना कभी नहीं रोना, चाहे टूट जाए कोई खिलौना. दो घातली तुटे ना.